नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इतिहास आणि काल संकल्पना यातला दुसरा भाग आपण आता घेत आहोत। त्या दुसऱ्या भागामध्ये आपण अभ्यास करत असताना मागच्या भागामध्ये आपण जो काही अभ्यास केलेला आहे की त्यामध्ये काळाची विभागणी वगैरे ही कशा पद्धतीने केलेली आहे हे आपण पाहिलेले आहे। कारण काळाची विभागणी आणि कालरेषा, जसं इसवी सनाचा काळ या भागाचा त्यामध्ये अभ्यास केला आहे आणि काळ मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीची माहिती आपण यामध्ये घेणार आहे या घटकात। आता काळाची जी काही विभागणी आहे ती जसं काळ हे इसवी सनापासून सुरू झाला आहे। मग इसवी सन हा शब्द येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू झालेला आहे। सन हा शब्द इसवी सन, आणि तो एक ह्या अंकाने पुढे सरकत गेलेला आहे। नंतर जे काही क्रमाक्रमाने त्या संख्या वाढत गेल्या तशा पद्धतीने ती वर्षसुद्धा वाढत गेलेली आहे। मग जसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि त्याप्रमाणे पुढे 100, 1000, 10,000 अशा पद्धतीचा हा कालखंड हा सुरू झालेला आहे। आणि त्याचबरोबर या कालखंडामध्ये आपण मागच्याच वेळेला एक माहिती घेतली होती की इसवी सन पूर्व हा एक भाग त्यामध्ये घेतला होता की इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचा कालखंड, त्याला इसवी सन पूर्व कालखंड असं म्हटलं गेलेलं आहे। मग आता या पाठामध्ये या घटकामध्ये आपण माहिती घेत असताना कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती काय आहेत। आता कालगणना म्हणजेच काळाची लांबी मोजणे। कालगणना म्हणजे काय? काळाची लांबी। आता काळाची लांबी काही फुटपट्टीने मोजायची आहे का या ठिकाणी? नाही। तर त्या ठिकाणी जसं वर्ष 1, 2, 3 या अंकात तो वर्ष वाढत जातात अशा पद्धतीने ते काळाची लांबी मोजली जाते। काळ मोजण्यासाठी वापरली जाणारी एककं मग कोणती आहेत? त्यामध्ये सेकंद आहेत, मिनिट आहेत, तास आहेत, दिवस आहे, आठवडा आहे, पंधरवडा आहे, वर्ष आहे, शतक आणि सहस्त्र अशा प्रकारे काळ मोजण्यासाठी ही एककं वापरली जातात। आता इथे यामध्ये एक एकक सांगितलं, सेकंद हे एकक आहे। आता सेकंद हे जे एकक आहे हे सेकंद एकक सर्वात छोटं अशा प्रकारचं एकक मानलं जातं आणि जगभरामध्ये इसवी सन हीच पद्धती प्रचलित आहे। या पद्धतीमध्ये चालू महिन्याच्या दिवसाचा क्रमांक, महिन्याचे नाव, महिन्याचा क्रमांक, चालू वर्षाचा क्रमांक अशाच क्रमांकाने आपण दिनांक लिहित आलेलो आहोत। जसे वर्षाचा पहिला महिना, एक दिनांक आणि वर्ष हे जे लिहित असताना आपण ज्यावेळेला दिनांक लिहितो त्यावेळेला जसं जानेवारीचा महिना आहे समजा, मग आपण तारीख पण एक आहे, दिनांक पण एक आहे, मग 1/1/2020। आता आजची आपल्याला तारीख लिहायची असेल समजा, आज जी काही तारीख असेल ती, तर त्यामध्ये सुद्धा आजची तारीख 6 महिना जुलै म्हणून 7/2020। म्हणजे अशा पद्धतीने पहिला अंक दिवसाचा आहे, दुसरा अंक महिन्याचा आहे आणि तिसरा जो अंक आहे तो वर्षाचा। अशा पद्धतीने आपण हे दिनांक लिहित असतो। आता दिनांकासाठी एक समान शब्द दुसरा सुद्धा आहे, त्याला आपण तारीख म्हणतो। म्हणजे दिनांक आणि तारीख हे दोन्ही शब्द एकच आहेत। आता ही कालगणना करत असताना या ठिकाणी काही विशेष अशी काही घडामोडी सुद्धा होऊन गेलेल्या आहेत। जसं एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ कालगणनेची सुरुवात पूर्वीपासून अस्तित्वात होती। मग ती कशी? उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इसवी सन 1674 मध्ये सुरुवात राज्याभिषेक शक या नावाने केली।
मग आता शिवाजी महाराजांचा जो कालखंड जर विचारात घेतला तो जन्म 1630, स्वराज्याची शपथ 1645, आग्र्याहून सुटका 1666, राज्याभिषेक 1674, मृत्यू 1680. अशा प्रकारे या घटना त्यामध्ये नमूद केले जातात. म्हणजेच एखाद्या विशिष्ट घटनेच्या स्मरणार्थ या कालगणनेची सुरुवात ही पूर्वीपासून अस्तित्वात होती ही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. इथे तुमच्यासमोर शिवराज्याभिषेक सोहळा याचं एक चित्र दाखवले गेलेलं आहे. त्याचबरोबर शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतामध्ये प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. म्हणजे या पद्धतीने सुद्धा काळाचं मोजमाप हे केले जाते शालिवाहन शक आणि विक्रम संवत या पद्धतीने. आता शालिवाहन शक हे सातवाहन राजाशी संबंधित आहे आणि सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आत्ताचं पैठण आहे. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र आणि शेजारी जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशावर राज्य केलेलं आहे. त्यानंतर आणखी पुढचा एक मुद्दा आहे तो जे मोहम्मद पैगंबर. आता मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनाला स्थलांतर केलेले आहे आणि तो काळ हिजरी सन म्हणून ओळखला गेलेला आहे. मक्केहून मदिनेला स्थलांतर केलेला जो काही काळ आहे पैगंबरांनी तो हिजरी सन या नावाने ओळखला जातो. त्याचबरोबर भारतामध्ये पारशी समाज आहे त्या पारशी समाजामध्ये सुद्धा शहनशाही कालगणना आहे. म्हणजे अशा पद्धतीने या कालगणना मापनाच्या काही पद्धती प्रचलित आहेत. हिजरी कालगणना जी आहे हिजरी कालगणना या हिजरी कालगणनेला चांद्र वर्षानुरूप होतं. म्हणजे बघा चंद्राचा त्या ठिकाणी जास्त प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा इतिहासाची जेव्हा कालविभागणी करत असतो तेव्हा त्या ठिकाणी इतिहास हे भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारं शास्त्र आहे. इतिहास म्हणजे काय आपण मागच्या या पहिल्या प्रकरणात पाहिलं की इतिहास म्हणजे काय. इतिहासामध्ये घडलेल्या घटनांची नोंद केली जाते. म्हणजे ज्या काही भूतकाळात घडलेल्या घटना आहेत त्याचा अभ्यास हा इतिहासामध्ये करण्यात येतो. म्हणजे इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या काळापर्यंत मागे जातो. म्हणजेच या ठिकाणी ग्रह उत्पत्ती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वीची एक दाखवले गेलेले आहे आणि इतिहासाची कालविभागणी पुढे 2 वर्षामध्ये झालेली आहे. 2 भागात 2 वर्षात नाही 2 भागात झालेली आहे. एक म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड आणि दुसरा भाग आहे ऐतिहासिक कालखंड. अशा प्रकारे या 2 कालखंडामध्ये इतिहासाची विभागणी झालेली आहे. आता त्यामध्ये प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर प्रागैतिहासिक काळामध्ये ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असं म्हणतात. प्राक म्हणजे पूर्वीचा. म्हणजेच एकंदरीत या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा लिखित असा पुरावा उपलब्ध नाही. मग त्यामध्ये कोणते पुरावे होते. मग जसं त्यामध्ये काही दगडी हत्यारं असतील म्हणजे अवशेष जे काही असतील त्या अवशेषाचा विचार करून त्या ठिकाणी ती पुरावे गणले जात होते. इथे सुद्धा चित्र दाखवले की हे समोर दाखवलेले हे ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू किती काळातल्या असतील किती वर्षे जुन्या असतील याच्यावरून तो अंदाज लावला जातो. परंतु त्या ठिकाणी असं अमुक हा जो काळ आहे हा एवढ्या कालखंड आहे तो असा लिहिलेला नाही आहे. हेही तसंच आहे की वस्तूवरून त्या काळाची माहिती मिळवली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो म्हणजे ऐतिहासिक काळ. ऐतिहासिक काळ म्हणजे काय तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असं म्हणतात. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असं म्हणतात. आता या ऐतिहासिक काळामध्ये बऱ्याच ठिकाणचे काही पुरावे आपल्याला उपलब्ध होत असतात. इथे तुमच्यासमोर काही चित्र दाखवलेली आहेत. त्या चित्रावरून सुद्धा लक्षात येईल की इथे काहीतरी पुरावे आहेत. चित्र काढले आणि हे नवीन चित्र आहेत म्हणजे इथे पुरावा उपलब्ध झालेला आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा हे एक समोर चित्र दिसते. या चित्रावरून सुद्धा आपल्याला माहिती मिळते की हे अगदी जुनं एकदम फार पुरातन काळातलं नाही आहे. ही समोरचे
काही वाडे दिसतात. यावरून सुद्धा लक्षात येईल हे सुद्धा किती काळात पूर्वीच आहे हे वाडे हे आपल्या लक्षात येईल. आणि अशाच पद्धतीने काही मंदिराची सुद्धा रचना करण्यात आली आहे. त्याचं कालखंड, त्या मंदिराचा कालखंड सुद्धा यामध्ये आपल्याला दिसून येईल. म्हणजेच एकंदरीत ज्या काही लिखित घटना आहेत त्या ऐतिहासिक कालखंडामध्ये येत असतात. मग आता कालमापनाच्या पद्धती आणि कालनिश्चिती हा जो भाग आहे याबाबतची माहिती आपण घेत आहोत. आज कोणता वार, कोणती तिथी किंवा कोणती तारीख हे आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करत असतो. बघा, आज कोणता वार, कोणती तिथी किंवा कोणती तारीख ही कोण ठरवतो? आपणच ठरवतो. तेव्हा आपण कालगणना करतो असं आपण म्हणतो. आता ह्या पद्धतीमध्ये काळाची गणना पुढील क्रमाने किंवा मागील क्रमाने केली जाते. म्हणजे मागच्या पुढच्या क्रमाने ही त्या काळाची गणना केली जाते. त्याचबरोबर उदाहरण जर घ्यायचं झालं तर हा जुलै महिना आहे, मागचा महिना जून होता आणि पुढचा महिना ऑगस्ट असेल. म्हणजे एकंदरीत चालू महिन्याच्या आधारे मागचा पुढचा महिना या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. चालू महिना जसा जुलै आहे, मागचा महिना जून होता आणि पुढचा महिना ऑगस्ट असेल. अशा पद्धतीने या काळाची निश्चिती आपण करत असतो. इथे सुद्धा तसंच एक चित्र दाखवले, कलेकलेने चंद्र वाढत असतो. हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे की अमावस्या पौर्णिमा आणि एका बाजूला अमावस्या ते पौर्णिमा शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा ते अमावस्या असं कृष्ण पक्ष असाही या ठिकाणी कालखंड दाखवला गेलेला आहे. आता या कालगणना मोजण्यासाठी आपण घड्याळाचा वापर करत असतो आणि आपल्या मोठमोठे समजा इमारती असतील, आपल्या घरं असतील, या ठिकाणी मोठमोठी घड्याळं आपल्याला दिसत असतात. म्हणजे एकंदरीत काळ मोजण्यासाठी आपण घड्याळाचा वापर हा करत असतो. याशिवाय आणखी कालगणना मोजण्यासाठी आपण मागे पाहिलं ते दिनदर्शिका वापरली जाते. त्या दिनदर्शिकेवरून आपल्याला तारीख, वार, महिना, वर्ष हे सगळं समजत असतं. तर अशा पद्धतीने आपण या काळाची निश्चिती या दिनदर्शिकेच्याद्वारे सुद्धा करत असतो. आता या कालमापनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये आजपासून अमुक वर्षापूर्वी म्हणजे इथे आपल्याला मागे जावं लागतं. अमुक वर्षापूर्वी म्हटल्यावर मागे जावं लागतं आणि अशा पद्धतीने काळाची मोजणी करणं शक्य असतं. मागचा काळ मोजणं आपल्याला शक्य आहे आणि म्हणून अशा पद्धतीला कालमापनाच्या पद्धती असं म्हणतात. आजपासून मागे गेलं 200 वर्ष, 1000 वर्ष, म्हणजे याचा अर्थ आपण ते मागे गेलो म्हणजे वर्षापूर्वी ही पद्धत आपल्याला या पद्धतीने आपल्याला कालमापनाची माहिती ही मिळत असते. भारताने स्वीकारली ही कालगणना आहे आणि या कालगणनेमध्ये सूर्यावर आधारित आणि खगोलशास्त्रीय अशा प्रकारची ही पद्धत आहे. एकंदरीत सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर संबंधावर ही कालगणना असल्यामुळे चांद्रगणनेपेक्षा सौरगणना ही निसर्ग चक्राला अधिक जवळची आहे. कालगणना सूर्याची पृथ्वीच्या संदर्भातील स्थिती पाहून निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे इथे आपण एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की सूर्य आणि पृथ्वी यांच्यातला जो काही परस्पर संबंध आहे यावरच ही कालगणना अवलंबून आहे. इथे चंद्रगणनेपेक्षा म्हणजे चांद्र कालगणनेपेक्षा सौर कालगणना ही निसर्ग चक्राला अधिक जवळची आहे. म्हणजे चंद्राचा जो काही भाग आहे त्यापेक्षा सूर्याचा भाग अधिक त्या ठिकाणी जवळ दिसतो आणि ते निसर्गाला अधिक योग्य आहे. की जसं निसर्गाच्या बाबतीत सांगायचं असं की कोणत्याही वनस्पती सूर्यप्रकाशातच आपलं अन्न तयार करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की सौर कालगणना या ठिकाणी जास्त महत्त्वाची आहे हे आपल्याला म्हणता येईल. कालगणना सूर्याची पृथ्वीच्या संदर्भातील स्थिती पाहून आपण निश्चित करत असतो आणि करण्यात आलेली आहे. याचं उदाहरण म्हणजे 21 मार्च रोजी दिवस रात्र समसमान कालावधीचे असतात. 22 मार्चपासून सूर्य उत्तर गोलार्धाच्या दिशेने सरकत असतो आणि या दिवशी सौर वर्षाची आणि उत्तरायणाची सुद्धा सुरुवात होत असते. या ठिकाणाला वसंत संपात दिन असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे
ही कालगणना सुद्धा एक महत्त्वाची कालगणना आहे आणि ती भारताने कालगणना ही स्वीकारलेली आहे हे आपण पाहत आहोत. या ठिकाणी आणखी एक भाग सांगितला गेला आहे की 3 महिन्यानंतर 22 जून रोजी सूर्याचं दक्षिणायन सुरू होत असतं आणि त्याच दिवशी सौर वर्षातला आषाढ महिना सुरू होत असतो. 23 सप्टेंबरला पुन्हा दिवस आणि रात्र समसमान होत असतात आणि याच दिवशी सौर वर्षातील अश्विन महिना सुरू होत असतो. डिसेंबरच्या 22 तारखेला सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस अशा प्रकारची स्थिती असते. या दिवशी वर्षातील पौष महिना सुरू होत असतो आणि त्यानंतर सूर्याचे पुन्हा उत्तरायण सुरू होते. आपण इतिहास आणि काल संकल्पना या पाठाचा दुसरा भाग अभ्यासत आहोत. आता या भागामध्ये इसवी सनापूर्वीचा काळ, कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती, इतिहासाची कालविभागणी, कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती या पाठ्यमुद्द्यांचा विचार करत आहोत. या पाठात इसवी सन म्हणजे काय व ते केव्हापासून सुरू झाले हे प्रामुख्याने आपल्याला समजले आहे आणि त्यासाठी येशू ख्रिस्त यांच्या जन्मापासून अशा या कालमापनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा कालखंड पाहिला तर तो फार मागे जातो. मग तो कसा मागे जातो तर या ठिकाणी वर्धमान महावीर यांचं चित्र दाखवलं गेलेलं आहे. आता वर्धमान महावीरांचा जो काही कालखंड आहे तो पाहूया. वर्धमान महावीर यांचा कालखंड पाहिला तर तो इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. म्हणजे येशूच्या जन्मापूर्वीचा काळ येतो. आता इथे येशूचा जन्म झाला तेव्हापासून इसवी सनाला सुरुवात झाली आणि मग तिथून 1, 2, 3 अशा प्रकारचे कालमापन हे सुरू झालेले आहे. आता पुढचा जो भाग आहे हे चित्र गौतम बुद्धांचं आहे आणि मग त्यांचा जर कालखंड आपण जर पाहिला गौतम बुद्धांचा तर तो सुद्धा इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 482 अशा पद्धतीने लिहिला जातो. म्हणजे एकंदरीत हा सुद्धा कालखंड येशूच्या जन्मापूर्वीचा आहे हा काळ असं आपण या ठिकाणी सांगू शकतो, म्हणू शकतो, बोलू शकतो. यानंतर असं आता आपण जर काळ मोजण्यासाठी इसवी सन पूर्व आणि इसवी सन या पद्धतीने या काळाचं मोजमाप हे करत आहे. आता इथे एक संख्या रेषा कशी आहे हे आपण पाहिले तर आपल्याला समजलं जाईल. आता इथे संख्या रेषा सुद्धा तशीच असते. एका बाजूला म्हणजे इथे या संख्या रेषेवर उजव्या बाजूला धन संख्या आहेत, डाव्या बाजूला ऋण संख्या आहेत. याच्यावरूनच आपण या पहिल्या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारे एक कालमापनाची जी काही पट्टी आहे ती पाहिलेली होती. त्यावर सुद्धा डाव्या बाजूला वजा खुणा दिलेल्या होत्या आणि उजव्या बाजूच्या खुणा बेरजेच्या होत्या. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी तो संख्या रेषेचाच भाग दाखवला गेलेला होता. आता संख्या रेषेवर म्हणजे काय की डावीकडून उजवीकडे जाताना संख्यांची किंमत ही वाढत जाते. म्हणजे याचा अर्थ काय, येशूचा जन्म झाला तेव्हापासून त्याची किंमत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीने ती वाढत गेली. आता दुसरा भाग याचा असा आहे की डावीकडचा तो असा आहे की डावीकडे ज्या संख्या रेषेवर -1, -2, -3 अशा प्रकारचे अंक हे येत असतात. आता एकंदरीत 563 वर्ष आणि 482 वर्ष इसवी सन पूर्व म्हणजे हा जो कालखंड आहे हा कालखंड अशाच पद्धतीने कारण जिथे मोजमापच केलं जात नाही लवकर म्हणजे निश्चित अशी संख्या त्या ठिकाणी दाखवली जात नाही असा भाग इथे आहे. मागच्या पहिल्या भागामध्ये आपण या कालमापनाची जी पद्धत आहे ती अभ्यासलेली आहे, परंतु पुन्हा एकदा या संख्यारेषेच्या सहाय्याने हे दाखवलं गेलेलं आहे. आता या इथे कॅलेंडरसुद्धा ते दाखवलं गेलेलं आहे की 1 इसवी सन 1 नंतर मग
10, 100, 1000 कशा पद्धतीने ते अंक पुढं वर्ष वाढत गेली, 1000, 10, म्हणजे तशा पद्धतीने हे दाखवले गेले. आता ह्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे कालमापनाच्या पद्धती. आता कोणत्या पद्धती? तर वैज्ञानिक पद्धती. कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. हा जो ह्या पाठ्यमुद्द्यांचा विचार करत असताना कोणता वार, कोणती तारीख आणि कोणती तिथी आहे हे आपण ठरवतो. तेव्हा आपण कालगणना करतो. म्हणजे जेव्हा आपण तारीख, वार आणि तिथी जेव्हा ठरत असतो त्यावेळेला कालगणना करत असतो, असं या कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी महिना, आता आपण आजचा विचार जर केला, हा महिना जुलैचा आहे, पुढचा महिना ऑगस्ट असेल आणि मागचा महिना जून होता. म्हणजे अशा पद्धतीने या कालगणनेची मांडणी केलेली आहे ही आपल्या लक्षात येईल. आता इसवी सनाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करत असताना इसवी सन पूर्वी अमुक वर्ष, इसवी सन पूर्वी अमुक वर्ष, आता इसवी सन पूर्वी अमुक वर्ष म्हणजे अशा प्रकारचा उल्लेख हा केला जातो. म्हणजे इथे एक नक्की असं वर्ष सांगितलं गेलं नाही, जसं 2000 वर्ष, 2010, 2001, नंतर आता 2021, असा कोणत्याही वर्षाचा उल्लेख होत नाही. इसवी सन पूर्व 563, इसवी सन पूर्व 480, म्हणजे इथे नक्की वर्ष सांगितली जात नाहीत. आता एक उत्खननाचा एक भाग आहे की ज्या ठिकाणी ज्या वस्तू आणि वास्तू सापडतात उत्खनन करत असताना त्यावरून त्यांचा काळ ठरवला जातो. आता हा जो काळ आहे हा काळ ठरवत असताना त्याचे जे पुरावे म्हणजे जे काही अवशेष आहे त्या अवशेषाच्या रूपामध्ये असतात आणि त्या आधारे हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती वैज्ञानिक पद्धतीने करणं हे शक्य होत असतं. म्हणजे ज्यावेळेला पुरावे सापडतात तेव्हा त्या पुराव्यावर अभ्यास केला जातो पुराव्यांचा, आणि नंतर ती वस्तू ती वास्तू किती वर्षापूर्वीची असेल हे ठरवलं जातं. आता काही जमिनीच्या सुद्धा संदर्भात जर विचार केला तर मातीचे एकावर एक थर अशा प्रकारचे थर असतात आणि यावरून अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा कालखंड सांगणे हे सुद्धा कठीणच आहे. यासाठी आजपासून अमुक वर्षापूर्वी सांगणं मात्र शक्य आहे आणि त्याला कालमापनाची पद्धती असं म्हणतात. म्हणजे बघा, आता अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा कालखंड सांगणं शक्यच होत नाही, म्हणजे ती कठीण आहे, निश्चित अशी तारीख सांगू शकत नाही. परंतु अमुक वर्षापूर्वी सांगणं मात्र म्हणजे तिथे निश्चित असा अंक घेतला जात नाही. मग तो अंक न सांगता हे सांगणं मात्र शक्य आहे. किती इसवी सन पूर्वी 500 वर्ष, 600 वर्ष असं मात्र सांगू शकतो. म्हणजे ही जी पद्धती आहे त्यालाच कालमापनाची पद्धती असं म्हणतात. आता ही कालमापनाची पद्धती, या कालमापनाच्या पद्धतीमध्ये कर्ब विश्लेषण, काष्ठ वलयांचे विश्लेषण यासारख्या वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. कालमापनाच्या आधारे अवशेष त्या मातीच्या थरात ते सापडले, यावरून ढोबळमानाने त्या वस्तूंचा काळ सांगता येतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादं मातीचं भांडं आहे आणि ते भांडं 5000 वर्षापूर्वीचं आहे, असा निष्कर्ष भांड्याच्या कालमापनाची पद्धतीच्या आधारे निघाला तर त्या भांड्याचा काळ हा 3 वर्षे इतका आहे असं सांगता येतं. म्हणजे 5000 वर्षापूर्वी ते मातीचं भांडं आहे, परंतु ज्यावेळेला निष्कर्ष काढला जाईल त्या कालमापनाच्या पद्धतीनुसार तेव्हा मात्र त्या भांड्याचा जो काही काळ आहे, निश्चित असा काळ हा आपल्याला सांगता येतो. म्हणजे इथे 5000 वर्षापूर्वीचं जे भांडं ते ज्यावेळेला अभ्यास केला गेला त्या पद्धतीनुसार तर ते 3000 वर्ष इतका कालखंड आहे, काळ असं सांगता आलं. त्यानंतर आणखी इथे आपल्या पुस्तकामध्ये एक चार्ट सुद्धा दाखवलेला आहे, पायऱ्या दाखवलेल्या आहेत आणि तिथे तो विचारलंय की तुम्हाला माहीत आहे का अब्ज
1 अब्ज म्हणजे किती वर्ष माहीत आहे? एकावर 3 शून्य म्हणजे 1000 आणि एकावर 4 शून्य म्हणजे 10,000 हे आपल्याला माहीत आहे. त्यामागचे 100 गुणिले 10 1000 आणि 100 गुणिले 10 बरोबर 10,000 हे गणितसुद्धा आपल्याला कळलेलं आहे. परंतु त्याच पद्धतीने जर चढत्या संख्या कशा तयार होतात ते जर आपण पाहिलं तर जसं 100 गुणिले 10 बरोबर 1000, 1000 गुणिले 10 बरोबर 10,000 आणि 10,000 गुणिले 10 बरोबर 1 लाख, 1 लाख गुणिले 10 बरोबर 10 लाख. मग आता इथे किती शून्य? 1 2 3 4 5 6, एकावर 6 शून्य म्हणजे 10 लाख आले. म्हणजे 10 लाख गुणिले 10 म्हणजे 1 कोटी. मग आता किती शून्य आले? 1 2 3 4 5 6 7, एकावर 7 शून्य म्हणजे 1 कोटी. आता इथे 1 कोटी गुणिले 10 म्हणजे 10 कोटी. आता इथे किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, एकावर 8 शून्य म्हणजे 10 कोटी. आणि 10 कोटी गुणिले 10 त्याला 1 अब्ज म्हणजे किती शून्य आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एकाचा अंक 10 म्हणजे एकावर 9 शून्य असणं म्हणजे 1 अब्ज असा एक भाग आहे. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे म्हणून पुन्हा सांगितलं गेलेलं आहे. नंतर आणखी एक भाग दिला आहे पुस्तकामध्ये की कर्ब 14 पद्धतीने 60,000 वर्षापूर्वी पर्यंतच्या प्राचीन वस्तूचे वय ठरवता येणं शक्य होतं आणि ही पद्धत विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे. आता काळ निश्चितीच्या ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये कर्ब 14 हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषामधील कर्ब 14चे प्रमाण घटत जाते. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटत जाऊन त्याला आता तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेमध्ये मोजले जाते. शिल्लक कर्ब 14च्या आधारे त्या वस्तूचे वय मोजणं शक्य होतं. एखाद्या वस्तूचे वय ठरवण्याच्या या वैज्ञानिक पद्धतीस कर्ब 14 पद्धती असं म्हटलं जाते. कालमापनाच्या इतर अनेक पद्धती आहेत, मात्र कर्ब 14 ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे. या आणि इतर कालमापन पद्धतीच्या आधारे वस्तूचा काळ निश्चित झाला की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या त्या संस्कृतीचा काळ एक रेखीय कालरेषेवर दाखवता येतो. म्हणजे झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक एक वलय दरवर्षी वाढत जाते. ती वलय मोजली असता झाडाचे वय मोजता येते. लाकडी वस्तूचे वय मोजण्यासही त्याची मदत होते आणि या पद्धतीलाच काष्ट वलय मापन पद्धती असं म्हणतात. तर अशा प्रकारे या कालनिश्चितीच्या ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये शेवटी काष्ट वलय पद्धत म्हणजे काय, काष्ट वलय कालमापन पद्धत ते सांगण्यात आलेलं आहे. की इथे झाडाचं उदाहरण दिलं की दरवर्षी झाडाच्या खोडाचं वय वाढत जातं कारण त्याला त्या झाडाच्या खोडावर एक नवीन एक वलय येत असतं आणि अशा प्रकारची त्या झाडाची जर वलय मोजली तर त्याचं वय आपल्याला सांगता येतं आणि या पद्धतीलाच काष्ट वलय कालमापन पद्धती असं म्हणतात. आता यामध्ये या पाठावर आपण बरीचशी चर्चासुद्धा झालेली. आता आपण 2 भागामध्ये हा पाठ घेतलेला आहे. काही प्रश्न आहेत, प्रश्न सोडवा. कालमापनासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो? जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वस्तू व वास्तू यांचे वर्ष कसे समजते? कालमापन पद्धती म्हणजे काय? एखादी वस्तू 5000 वर्षापूर्वीची आहे हे कसे ओळखता येईल? तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. मग आता एवढी सगळी माहिती आपण घेत असताना तुम्हाला आता भाग 2 वरती काही प्रश्न विचारले जात आहेत. ते तुम्ही नोटिंग करायचे, प्रश्न लिहायचे आणि पाठाचं वाचन सुद्धा करायचं आहे. प्रश्न आहे की कालगणना करणे म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे कालगणनेची एकके कोणती आहेत? तिसरा प्रश्न आहे सर्वात लहान एकक कोणते? चौथा प्रश्न आहे तारीखचा समान शब्द कोणता आहे?
5वा प्रश्न, कालगणनेची सुरुवात कोणापासून झाली? या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.